रात को 9 बजे रात नहीं जाऊंगा मैं। क्या? मैंने जब भी तुम बोले थे 6:30 बजे ही मैंने कॉल किया था। श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. तुमचं आरोग्य खूप छान राहू दे. तुमची सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. चला आता आपण प्रत्येक गोष्ट जर शब्दातून व्यक्त करता आली असती तर श्वास, नजर आणि स्पर्श झाला किंमत राहिली नसती. जीवन सर्वांसाठी सारखं असते. फरक फक्त एवढाच असतो, कोणी मनासारखे जगत असतात आणि कोणी दुसऱ्यांच्या मन जपून जगत असतात. चला आपण एक आता रेसिपी पाहूया. एक नवीन रेसिपी मी तयार करणार आहे. ही गावावरनं आम्ही काजू आणलेले, ओले काजू असतात ना झाडावरचे, ते काढून असे कापले मी हातामध्ये, ते ग्लोव्ज घालून, आणि असे गर काढून घेतलेले आहेत. ते पण गरम पाण्यामध्ये घालायचे आहेत. गरम पाण्यामध्ये घातले ना की ते छान सुटतात, त्याच्यावरची सालं पण येतात आणि हात खराब होत नाहीत. आणि ग्लोव्ज घालूनच ते करायचं आहे. आता मी तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये लसूण, राई, जिरं असं घातलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये कांदा घालणार आहे. सोपी रेसिपी आहे, जास्त काही भारीची केलेली नाही आहे. ती तुमच्याशी शेअर करायची आहे म्हणून दाखवत आहे. आता हे मी बटाटा घेतलेला आहे, कांदा, टोमॅटो सगळं आता एकत्रच घातलेलं आहे. आणि ते सगळं आता मिक्स करून फोडणीमध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. सुकी अशी मी भाजी करणार आहे, पातळ रस्स्याची करणार नाही आहे. जेव्हा पातळ रस्स्याची करीन ना तेव्हा तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करीन. आता ही मला सुकी बनवायची आहे, खूप छान लागते. हे आता अशी आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तेलावरती चांगलं बटाटा, कांदा, टोमॅटो परतून घ्यायचं आहे. थोडासा हलका चांगला लाल झाला ना की थोडं मग मीठ टाकायचं आहे. मीठ घातल्यानंतर ते पूर्ण लाल होतं. आता हे पहा, मीठ घातल्यानंतर थोडासा याचा कलर बदलतो. आता हे मस्त सॉफ्ट होतात. मग बटाटाही शिजला जातो, कांदाही शिजला जातो आणि टोमॅटोही शिजला जातो. अशा प्रकारे हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे. मीठही सगळ्यांना लागतं. आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे थोडीशी हळद. आता हे बघा, ह्याच्यामध्ये मी आता घालणार आहे हळद. तुम्हाला ही आवडते की नाही काजूची भाजी? आमच्या ही गावावरनं काजू आणलेले होते ना, ते मी कापून वगैरे ह्याची भाजी केलेली आहे. खूप छान लागते, मस्त लागते. आणि मी त्याच्यात आता घातलेला आहे गरम मसाला, अर्धा टीस्पून घातलेला आहे. आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान प्रकारे. आता मी त्याच्यात घालणार आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे, जास्त फास्ट केलं तर ते करपून जाणार. आता मी त्याच्यात चवीनुसार आपल्याला जेवढं तिखट हवं आहे, कमी तिखट हवं आहे त्याप्रमाणे मी हा लाल मसाला घातलेला आहे, लाल तिखट. आणि हे सगळं आता तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगला बघा परतलेलं आहे. तेल बघा थोडं सुटलेलं आहे की नाही. मसाला कसा आता तेलामध्ये शिजला पाहिजे, खूप छान टेस्ट येते. आता हे बघा, काजू मी गरम पाण्यातनं 2दा चांगले धुवून काढले. आता हे मी साध्या थंड पाण्यात ठेवलेले आहेत. मग त्याच्यात चीक असतो ना जो आपण कापतो, तो चीक सगळा निघून जातो. आता असं चीक असला ना की आपल्या घशाला ना तर खाज उठते, मग ते असं खसखस लागतं. मग त्याच्यामुळे हे 2 गरम पाण्यात टाकून ठेवायचे. पूर्ण वरती सगळा कचरा येतो आणि ते सगळं चीक येतो. मग परत दुसरं एकदा गरम पाण्यात टाकायचे. आणि आता हे मी तिसऱ्यांदा साध्या पाण्यात टाकलेलं आहे, थंड साध्या पाण्यात. आणि असे चांगले मस्त बघा साफ चांगले झालेले आहेत छानपैकी. खूप सुंदर भाजी लागते. तुम्हीही करून बघा. जे कोकणी असेल ते तर करतच असतील, बाकीच्यांना माहिती नसेल त्यांना सांगते, हो की नाही मित्रांनो? एक नवीन काहीतरी करून बघायचं, खायचं आणि स्वस्त राहायचं आणि मस्त राहायचं, हो की नाही? आणि टेन्शन घ्यायचं नाही, कारण टेन्शन घेतल्याने आजार वाढतात. आजार वाढल्याने प्रकृती खराब होते आणि मग आपल्या पाठी एक माणूस लागतो, मग तोही त्याचंही हे होतं. अशा प्रकारे आता हे बघा, मी आता हे झाकण ठेवलं होतं 5-10 मिनटं ठेवलं होतं बारीक गॅसवर करून. आणि मस्त बटाटा शिजलेला आहे, काजूही शिजलेले आहेत.
आणि मस्त छानपैकी सुक्की अशी भाजी झालेली आहे. आता ही भाजी भाकरीबरोबर किंवा गरम चपातीबरोबर सर्व करायची आणि खायची. आता हे स्वामी हे पहा, आज आम्ही काहीतरी नवीन पाहुणा आणला होता ना, ह्या बघा बॉक्समधून. हे बघा इकडे हे एक बॉक्स आहे. काय आणलं असेल बरं, ओळखा पाहू तुम्ही. बघा 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 काय आणलं असेल. आम्ही नवीन पाहुणा आलाय आमच्याकडे ना, नवीन गिफ्ट. खूप छान. अरे वा, नवीन टी व्ही आणलेला आहे. नवीन एल ई डी खूप सुंदर आहे. हे आम्ही हप्त्यावर घेतलेलं आहे टी व्ही. आता आम्ही ह्याचे हप्ते फेडणार. 6 महिन्याचा हप्ता आहे. अशा प्रकारे आम्ही ही टी व्ही घेतलेली आहे. कारण आमची तो जुना टी व्ही खूपच खराब झालेला होता आणि खूपच म्हणजे दिसत पण नव्हतं, पूर्ण व्हाईट झालेला. आणि आता तर पूर्ण चित्र अशी खरबरच होती. त्याच्यामुळे मुलं पण बोलायला लागली, मम्मी घ्या घ्या घ्या. मग ते ऑफर होत्या, ऑनलाईनमधून आम्ही घेतली. ऑफर चालू होती. मग त्यांच्या मित्रानेच ऑनलाईन ऑफर त्यांना माहिती होती ना, मग त्यांनीच बुक वगैरे केली आणि त्यांनीच आम्हाला घरी सरप्राईज म्हणून पाठवली. हप्ते आम्हीच फेडणार आहोत, त्यांना नाही सांगणार आहेत. त्यांना कसं सांगायचं, टी व्ही आम्ही बघणार, त्यांना काय सांगणार. म्हणून त्यांचे खूप खूप आभार. त्यांनी आम्हाला. चला आता रजा घेते आणि हा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा. श्री स्वामी समर्थ. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ. बाय.